नोव्हेंबर 2019 पूर्वी अयोध्ये हे एक निद्रिस्त शहर होतं आणि अनेक दशकांपासून ते राम जन्मभूमी खटल्याशी संबंधित अनेक प्रकरणांमुळे ते चर्चेत असायचं. अयोध्या शहराची लोकसंख्या 25 लाखांहून अधिक असून ते नेहमीच एक आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र होतं. परंतु या शहराच्या विकासासाठी भूतकाळात फार लक्ष देण्यात आलं नाही. त्यातून स्थानिक लोकांचा आणि शहराचा विकास करणे शक्य झालं नाही. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दृढ निश्चयामुळे या अयोध्या नगरीला एक सुंदर स्वरूप प्राप्त झालं आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रभू श्रीरामांची नगरी असलेलं अयोध्या आधुनिक भारताची नवीन अयोध्या बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अयोध्येला संपूर्ण देश आणि जगाशी जोडून या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अयोध्येची शान वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. फक्त 2च वर्षाच्या कालावधीमध्ये अयोध्यामध्ये एक मोठे विमानतळ तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून 30 डिसेंबर 2023 मध्ये हे विमानतळ सुरू करण्यात आले. या विमानतळाची रचना भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आरसा दाखवण्यासाठी करण्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे प्रतिकात्मकता दर्शवणारी मंदिर वास्तू ज्या नागर शैलीमध्ये बांधली आहे तसेच इथे देखील वापरली आहे. सुशोभित केलेली भित्तिचित्रे, कलाकृती काढण्यात आल्या आहेत. अयोध्या रेल्वे स्टेशन. अयोध्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. त्यातही प्रभू श्रीराम मंदिरांची संकल्पना वापरण्यात आली असून या नव्या स्वरूपातल्या स्टेशनचेही लोकार्पण करण्यात आले आहे. हे स्टेशन आता अयोध्या धाम जंक्शन या नावाने ओळखलं जातं. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही अयोध्या आणि शेजारच्या शहरांमध्ये संपर्क सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा पथदिव्यांची शृंखला अयोध्येत. अयोध्येला सौर नगरीत रूपांतरित करण्याचा दृढ निश्चय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा पथदिव्यांची शृंखला अयोध्येत आकाराला येत आहे. या योजनेत गुप्तार घाट ते निर्मिली कुंड दरम्यान 10.2 किमी पट्ट्यात सौर ऊर्जेवर चालणारे 470 पथदिवे बसवण्यात येणार आहे. या योजनेमुळे अयोध्येला पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळेल. यापूर्वी दीपोत्सवात सर्वाधिक मातीचे दिवे लावल्याबद्दल अयोध्येची नोंद झालेली आहे. रामपथ आणि धर्मपथावर इलेक्ट्रिक बसेस. अयोध्येतली राम जन्मभूमी आणि इतर मंदिरांना भेट देण्यासाठी पर्यटकांना आणि यात्रेकरूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योगी सरकार धर्मपथ आणि रामपथावर इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहेत. याशिवाय 22 जानेवारीनंतर दर्शन, पूजा आणि प्रवास करणाऱ्या लोकांचं तसेच तात्पुरत्या पार्किंगसह विविध उपक्रम हाती घेण्याच्या योजनांचा नीट व्यवस्थापन करण्यात येणार आहे. आगामी काळात अयोध्येत यात्रेकरू आणि पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच धर्मपथ आणि रामपथावर इलेक्ट्रिक बसेस चालवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. अयोध्येतील पथ. अयोध्येतील 4 मुख्य मार्ग म्हणजे भक्तिपथ, जन्मभूमीपथ, रामपथ आणि धर्मपथ. हे मार्ग 4 वेद आणि 4 युगांच्या संकल्पनांचा आधार घेऊन विकसित करण्यात आले आहेत. म्युरल पेंटिंग, वॉल पेंटिंग, शिल्पकला तसेच आधुनिक प्रकाश योजना आणि वायफाय कनेक्टिव्हिटीद्वारे सुशोभित केलेले हे मार्ग
सौर ऊर्जेचा योग्य वापराद्वारे साध्य केलेल्या जागतिक मानकाचे प्रतिनिधित्वही करतात. सध्या भक्तिपथ, जन्मभूमीपथ, रामपथ आणि धर्मपथ हे 4 मुख्य मार्ग जागतिक दर्जाच्या आधुनिक सोयीसुविधा आणि कलात्मकता यांच्या सुरेख संगमातून अयोध्येचा चेहरामोहरा बदलत आहेत. पहिला मार्ग रामपथ. विस्तार सहदगंज ते लता मंगेशकर चौक, नया घाट. नया घाट चौकाचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे. लता चौक नावाचा रस्ता भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात आला आहे. कलेसोबतच आधुनिक अयोध्येच्या वैभवाचे पहिले प्रतीक म्हणून इथे एक विशाल विणा बसवण्यात आली आहे. हे स्थान अयोध्येचं प्रमुख सेल्फी पॉइंट म्हणून लोकप्रिय झालं आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा छायाचित्र काढली आहेत. दुसरा मार्ग जन्मभूमी पथ. विस्तार सुग्रीव किल्ला. सदर रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमण हटवून व्यापक रुंदीकरण करण्यात आले आहे. CCTVच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. तसेच हे क्षेत्र 5G सोबतच वायफाय कनेक्टिव्हिटी सह हायस्पीड इंटरनेट ॲक्सेस झोन म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. तिसरा मार्ग भक्तिपथ. येथील रस्त्याचे चौपदरीकरण केले असून पर्यटन वाढवण्यासाठी ते सुशोभीकरणाच्या विविध प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. चौथा मार्ग धर्मपथ. विस्तार लता मंगेशकर ते लखनौ गोरखपूर महामार्ग. सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आलं असून आकर्षक प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. आता प्रामुख्याने सार्वजनिक व व्यावसायिक वाहनं ही CNG वर आधारित आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विजन 2047 तयार केला आहे. त्यात जुन्या शहराचं संपूर्ण पुनरुज्जीवन, शरयू नदीचे पुनरुज्जीवन, वास्तुतत्वांचा समावेश करून रामायण कालखंडाची प्रतिकृती बनवण्यासाठी पद्धतशीरपणे टप्प्यांमध्ये विकास करणे आणि अयोध्येला एक स्मार्ट आणि सर्वसमावेशक शहरात बदलण्याची योजना आहे. अयोध्येमध्ये पर्यटकांची गर्दी. 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. 2017 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी नवीन अयोध्येचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. परिणामी आज अयोध्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही दिव्य, भव्य आणि अद्भुत बनली आहे. दिवाळी दरम्यान दीपोत्सव पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. तसेच अयोध्येतल्या सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे यात्रेकरू भारतातल्या या सर्वात प्राचीन वैभवशाली शहराकडे आकर्षित होऊ लागले आहेत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये अयोध्येमधील रामभक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. जय श्रीराम.